नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी प्रिपोजिशनमध्ये जे काही कन्फ्युजिंग असे प्रिपोजिशन्स असतात किंवा आपल्याला कन्फ्युजन असतं, कन्फ्युजिंग नसतात कारण ते आपण तशा पद्धतीने शिकलेले नसतात, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन असतं. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलाय. कारण आपण प्रिपोजिशन शिकतोय, यापूर्वी सुद्धा आपण प्रिपोजिशन शिकलोय. मात्र आपल्याला काय करायचंय, जे कन्फ्युजिंग वाटतात ते एकत्र घेऊन मी तुम्हाला शिकवते, जेणेकरून तुम्हाला त्यामधील डिफरन्स समजेल, तुम्ही कन्फ्यूज राहणार नाही आणि तुम्हाला जेव्हा यूज करायचा आहे तर त्याचा यूज तुम्हाला छान पद्धतीनं करता येईल. तर बघा, ही आपली स्पोकनची सिरीज चालू आहे. यामध्ये डे 1 पासून आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी कव्हर करत आलोय. आजचा जो व्हिडिओ आहे हा फक्त तुम्हाला बघायचा नाही आहे, तर याची नोट्स सुद्धा बनवायची आहे आणि तुम्हाला यूज सुद्धा याचा करायचा आहे तुमच्या डेली लाईफमध्ये. कारण आपण जर याचा यूज करणार नाही तर हे नॉलेज आपलं वेस्ट होईल. त्यासाठी आपण नॉलेज घेतोय ना, तर त्याचा यूज करा, जेणेकरून ते कधीही आपण विसरणार नाही. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं असेल ना, स्पोकन किंवा ग्रामर याचे कोर्सेस आपले लॉन्च झाले आहे येवले अकॅडमी ॲपवरती. येवले अकॅडमी ॲप जे आहे याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकली आहे. तुम्ही तिकडून आपल्या ॲपवरती जाऊन कोर्सेस घेऊ शकता. कोर्सेस अगदी कमी प्राईजमध्ये आहे आणि तुम्हाला डे बाय डे प्रत्येक गोष्ट डिटेल शिकता येईल. PDF सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही PDF सुद्धा घेऊ शकता. तर चला आज सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या टॉपिकला. बघा, प्रिपोजिशन यामध्ये सुरुवातीला आपण अबोव घेतलंय. अबोव म्हणजे काय? अबोव म्हणजे होतं वर. ठीक आहे, अबोव म्हणजे वर, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. बघा एक्झाम्पल काय आहे, द क्लॉक इज अबोव द डोअर. क्लॉक आहे कुठे आहे? दाराच्या वरती. दाराच्या वरती दाखवण्यासाठी आपण त्याची पोझिशन दाखवली की क्लॉकची पोझिशन काय आहे, तर क्लॉक हे कुठे आहे? दाराच्या वर आहे. तर वर दाखवण्यासाठी आपण इथे अबोवचा यूज केलाय. ठीक आहे, एअरप्लेन्स फ्लाय अबोव द क्लाउड्स. आता एअरप्लेन्स, विमान जे उडतं हे कुठं उडतं? अबोव द क्लाउड्स, क्लाउड्सच्या वरती दाखवण्यासाठी आपण अबोवचा यूज केला इथे. म्हणजे पॉइंट आउट केलं, त्याची पोझिशन आपण दाखवली. त्याची पोझिशन काय आहे, तर ते वर आहे. हर ग्रेड्स आर अबोव ॲव्हरेज. तिचे जे ॲव्हरेज नेहमीचे ग्रेड्स असतात त्यापेक्षा तिचे यावेळी जे ग्रेड्स आहेत हे वर आहेत, हे सांगण्यासाठी आपण अबोवचा यूज केला. जेव्हाही तुम्हाला अशा पद्धतीनं बोलायचं असेल, जसं लिस्टमध्ये माझं नाव त्याच्या नावाच्या वरती आहे, मग ते दाखवण्यासाठी आपण अबोवचा यूज करणार. तर हे तुम्ही सेंटेन्स कसं बनवणार, मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा की त्याच्या नावाच्या वरती माझं नाव आहे लिस्टमध्ये. ठीक आहे, बिलो, तर याच्या अपोजिट आपण बिलोचा यूज करणार. बिलो म्हणजे काय होतं? खाली. जसं बघा, द टेम्परेचर इज बिलो 0. आता टेम्परेचर म्हणजे तापमान काय आहे? खाली आहे. कशाच्या खाली? 0च्या पण खाली आहे. खाली दाखवण्यासाठी आपण इथे बिलोचा यूज केलाय. द टेम्परेचर इज बिलो 0. द टेक्स्ट इज बिलो द इमेज. टेक्स्ट कुठे आहे? तर इमेजच्या खाली आहे. बघ, इमेजच्या खाली दाखवण्यासाठी आपण इथे बिलोचा यूज केला. बस अबोवच्या अपोजिट. शी रँक्ड बिलो हर ब्रदर. आता तिची जी रँक्ड आहे मार्क्सची, ती कशी आहे? तिच्या भावाच्या खाली आहे. खाली दाखवण्यासाठी आपण इथे बिलोचा यूज केलाय. याच पद्धतीनं तुम्हाला म्हणायचं आहे, तुमचं होमवर्क आहे, तुम्हाला म्हणायचं आहे माझं नाव लिस्टमध्ये त्याच्या नावाच्या खाली आहे. कसं करणार मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा. तर चला जाऊ आपण समोरच्या प्रिपोजिशनकडे. बघा, आफ्टर आणि बिफोर यांना सोबत आपण समजून घेऊ. खूप सोपे आहेत हे. आफ्टर म्हणजे काय, तर नंतर, आणि बिफोर म्हणजे काय, तर अगोदर. तुम्ही रोज याचा यूज करत असता, मात्र इंग्लिशमध्ये यूज करत असताना आपल्याला माहिती नसतं बरेचदा. आफ्टर म्हणजे नंतर आणि बिफोर म्हणजे काय होतं, तर याला आपण अगोदर म्हणतो किंवा आधी. वी वेंट होम आफ्टर द पार्टी. आम्ही घरी गेलो. कधी घरी गेलो? नंतर, पार्टीच्या नंतर. शी कॉल्ड मी. तिने मला कॉल केला. आफ्टर लंच, जेवणानंतर. आय विल सी यू. मी तुला भेटेन. आफ्टर वर्क, कशानंतर? कामाच्या नंतर. मी तुला कामाच्या नंतर भेटेन आपण असं म्हणतो ना, त्यावेळी आय विल सी यू आफ्टर वर्क.
या पद्धतीने. नंतरसाठी आपल्याला आफ्टरचा यूज करायचा आहे. ठीक आहे. तर चला, तुमच्यासाठी होमवर्क आहे की मी तुला शाळा सुटल्यानंतर किंवा संपल्यानंतर माझी भेटेन. ओके, हे तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये करून लिहून पाठवायचं आहे. बिफोरचा यूज करायचा आहे तर आपल्याला याच्या अपोजिट, बिफोर म्हणजे अगोदर. जसं फिनिश धिस वर्क किंवा फिनिश धिस, हे संपव. बिफोर डिनर, डिनरच्या अगोदर हे संपव. एखादं वर्क असू शकतं, आपल्याला आपले बॉस म्हणतात की हे संपव. कधीपर्यंत? संध्याकाळपर्यंत. तर त्यावेळी आपल्याला बिफोरचा यूज करावा लागेल. संध्याकाळच्या अगोदर संपवण्यासाठी. अगोदर हा जेव्हा सेन्स येणार मराठीमध्ये त्यावेळी तुम्हाला बिफोरचा यूज करायचा आहे. शी लेफ्ट, ती गेली. बिफोर सनराईज, सनराईजच्या पूर्वी किंवा सनराईजच्या अगोदर ती गेली. ठीक आहे. थिंक बिफोर यू स्पीक, विचार करा. थिंक म्हणजे काय? विचार करा. कशाच्या अगोदर? यू स्पीक, बोलण्याच्या अगोदर किंवा आधी तुम्ही विचार करा. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला बिफोरचा यूज करायचा आहे. बिफोरचा यूज करत असताना परफेक्ट जेव्हा तुम्हाला अगोदर हा सेन्स येईल त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी बिफोरचा यूज करायचा आहे. ठीक आहे. तर चला समोर जाऊ आपण. आपल्याला पुढील प्रिपोजिशन शिकायचे आहे आणि पुढील प्रिपोजिशन आहे ते म्हणजे इनटू आणि ऑन टू. बघा, यामध्ये सुद्धा कन्फ्युजन आपलं असतं की इनटू म्हणजे काय आणि ऑन टू म्हणजे काय. यामध्ये इनटू म्हणजे आतमध्ये, पण कसं? तर ज्यावेळी हालचाल असते. तर बघा, याला समजून कसं घेऊ आपण. जसं आपण असं म्हणतोय की मी घराच्या बाहेर आहे आणि घराच्या आतमध्ये दरवाजातून जेव्हा येते ती जी मुवमेंट असते बाहेरून आतमध्ये येण्याची, त्यावेळी आपण इनटूचा यूज करतो. तुम्हाला ऑलरेडी एक गोष्ट माहिती आहे की आपण ऑलरेडी जर घरात आहो तर आपण इनचा यूज करत असतो. मात्र आपण बाहेरून आतमध्ये येण्यासाठी ज्यावेळी हालचाल आहे त्यावेळी आपण इनटूचा यूज करत असतो. तर एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊ. शी वॉक्ड इन टू द रूम. बघा, शी वॉक्ड, ती चालली किंवा चालत गेली. इन टू द रूम, कुठे? रूममध्ये. आता जेव्हा ती चालली किंवा चालत गेली तर त्यावेळी आपल्याला इनटूचा यूज का बरं केला? कारण तिथे मुवमेंट आहे, गेली हे दाखवण्यासाठी. ही जम्प्ड, त्याने उडी मारली. इन टू द पूल, पूलच्या आतमध्ये जेव्हा त्याने उडी मारली असेल त्यावेळी त्यामध्ये मुवमेंट आहे, म्हणजे वरून खाली जी उडी मारण्याची मुवमेंट आहे त्याला आपण इनटू म्हटलंय की ही जम्प्ड इन टू द पूल. द ट्रेन गोज, ट्रेन जाते. इन टू द टनल. बघा, द ट्रेन गोज इन टू द टनल, टनलच्या आतमधून काय होते? तर ट्रेन जाते. तर अशा पद्धतीने इनटूचा यूज तुम्हाला करायचा आहे जेव्हाही तुम्हाला मुवमेंट दिसेल कुठेतरी आतमध्ये जाण्याची. जसं आपण बाहेरून क्लासमध्ये जात असू किंवा एखादं झाडाचं पान जे वरून खाली पडतं, एखाद्या पाण्यात पडतं, त्यावेळी आपल्याला इनटूचा यूज करायचा आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा ऑन टू. ऑन टू म्हणजे वरती. जसं शी जम्प्ड ऑन टू द बेड. आता तिने उडी मारली कुठे? ऑन टू, वरती. कशाच्या? बेडच्या. यामध्ये सुद्धा हालचाल आहे. ऑलरेडी ती वर आहे का? नाही. आपण ही मुवमेंट दाखवतोय की तिने उडी मारली कुठे? तर बेडच्या वरती. द कॅट क्लाइम्ड ऑन टू द ट्री ब्रांच. तर कॅट चढली. कुठे चढली? तर झाडाची जी ब्रांच असते त्याच्यावरती चढण्याची जी मुवमेंट आहे त्यावेळी आपण ऑन टू घेतलंय. द कॅट क्लाइम्ड ऑन टू द ट्री ब्रांच. झाडाच्या फांदीवरती ती कॅट जी आहे ती चढली. ती जी मुवमेंट आहे त्यासाठी आपण ऑन टू घेतलंय. ही पुट द बुक्स. त्याने पुस्तक ठेवली. ऑन टू द शेल्फ. आता त्याने पुस्तक ठेवली कुठे? ठेवली. तर ते ठेवण्याची जी मुवमेंट आहे त्यासाठी ऑन टू घेतलं. वर, पण कसं? वर ठेवली. कशाच्या? शेल्फच्या. जे बुक शेल्फ असतं त्याच्यावरती ठेवली. अशा पद्धतीनं ऑन टूचा यूज तुम्हाला करायचा आहे जेव्हा तुम्हाला अशा प्रकारची कंडिशन दिसेल की ज्या ठिकाणी मुवमेंट आहे, ऑलरेडी ती गोष्ट वर नाही आहे तर आपण ते ठेवतोय किंवा कोणीतरी ठेवतोय या पद्धतीनं. ओके. आय होप हे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असतील. तुमच्या कितपत क्लिअर झाल्या? तुम्हाला कुठला डाऊट आहे? सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
तुमच्या काही क्वेश्चन असतील, काही अजून तुम्हाला शिकायचं असेल ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनच्या थ्रू कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओज जे राहतील माझे त्याचे अपडेट सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठलाच महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. या ठिकाणी आपण थांबू, भेटू इंटरेस्टिंग अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग.